चला तर आजचे महत्त्वाचे प्रश्न आपण डिस्कस करूया. हे लेक्चर मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि जे आठवड्यामध्ये मला वाचन करताना जे महत्त्वाचे प्रश्न सापडतात ते मी तुमच्यासाठी दर आठवड्याला घेऊन येत असतो. तर आजचे प्रश्न बघा कोणते आहे मग. भारतातील पहिला म्युझिकल रोड कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आलेला आहे? तर तो आहे मुंबई. ओके, मोस्ट एमपी करायचा आहे प्रश्न. मुंबई ही आपल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. ठीक आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना ही 1 मे 1960मध्ये करण्यात आली होती, लक्षात असू द्या. आणि जेव्हा महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली होती तेव्हा महाराष्ट्रामध्ये एकूण 26 जिल्हे होते. आता जी संख्या झालेली आहे ती 36 इतकी झालेली आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून युमनाम खेमचंद सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर ते 13वे मुख्यमंत्री ठरलेले आहे. मणिपूरची राजधानी जी आहे ती आहे इम्फाळ. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या राज्यघटनेमध्ये मणिपूरला जो विशेष राज्याचा दर्जा देण्यात आलेला आहे तो 371 नुसार देण्यात आलेला आहे. BJP पक्षाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर नितीन नबीन यांची निवड करण्यात आलेली आहे. BJPचा फुलफॉर्म होतो भारतीय जनता पार्टी आणि स्थापना 1980मध्ये करण्यात आलेली होती. एक RSS संस्था आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संस्था, ज्याची स्थापना 1925मध्ये करण्यात आलेली आहे. मुख्यालय आहे नागपूरला. ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे 100 वर्ष पूर्ण झालेली आहे, त्यामुळे परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्ही खाली सांगा की काँग्रेसचे अध्यक्ष सध्या कोण आहे? सध्या इराण चर्चेमध्ये आहे. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन स्वदेश सुरू करण्यात आलेलं आहे. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि इराणमध्ये एक आपलं जे बंदर आहे ते आहे चाबहार बंदर. तर हे सुद्धा न्यूजमध्ये आहे. तर चाबहार बंदर जर तुम्हाला विचारलं तर उत्तर सांगायचं आहे इराण. आणि महत्त्वाचं म्हणजे एक रामसर करार आहे जो की 2 फेब्रुवारी 1971मध्ये करण्यात आलेला होता. ठीक आहे. तो इराणमध्येच करण्यात आलेला होता. तर तुम्ही मला सांगा की भारतामध्ये एकूण सध्या किती रामसर स्थळे आहेत? ठीक आहे. आणि एक महत्त्वाचं म्हणजे जागतिक पाणथळ दिवस हा 2 फेब्रुवारीला साजरा केला जातो. ऑपरेशन वंदे भारत कोरोना काळात प्रवाशांना भारतात आणण्याकरता राबवण्यात आलं होतं. ऑपरेशन राहत येमनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणणे. ऑपरेशन गंगा युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना, हा येमन आहे आणि हा युक्रेन आहे. युक्रेनची राजधानी लक्षात असू द्या क्यू. मोस्ट एमपी करा. ऑपरेशन कावेरी दक्षिण सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणणे. आणि ऑपरेशन अजय आहे इस्रायलमध्ये, लक्षात घ्या. ऑपरेशन कावेरी काय सांगितलं मी, दक्षिण सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणणे. तर ऑपरेशन अजय आहे इस्रायलमधून भारतीयांना परत आणण्यासाठी. ठीक आहे. तर यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बालभारती. आता बालभारती जे स्थापना करण्यात आली होती ती 1967मध्ये करण्यात आली होती. आणि बालभारती या संस्थेमार्फत किशोर नावाचं एक मासिक काढलं जाते 1971 पासून. ठीक आहे. तर या गोष्टीला आपल्याला महत्त्वाचं म्हणून इथं IMP करायचं आहे, कारण लक्षात घ्या, कारण यावरती परीक्षेत प्रश्न विचारला जाणार आहे. ग्रॅमी पुरस्कारसुद्धा यावर्षी विशेष महत्त्वाचा आहे. हा संगीत क्षेत्रामध्ये दिला जातो. लक्षात असू द्या, यावर्षी पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट ऑडिओ बुक कथन आणि कथाकथन रेकॉर्डिंगसाठी हा अवॉर्ड दलाई लामा, जे की तिबेटमध्ये आहे, ठीक आहे, यांना देण्यात आलेला आहे. सो ग्रॅमी पुरस्कार लक्षात असू द्या संगीत क्षेत्रामध्ये दिला जातो. सलग 10 वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम करणारे मोरारजी देसाई होते. आणि यावर्षी 9 वेळा, ठीक आहे, लक्षात घ्या, निर्मला सीतारामन यांनी हे बजेट मांडलेलं आहे. आणि 9 वेळा P चिदंबरम यांनी सुद्धा बजेट मांडलेलं आहे. आता सध्या टॅक्स प्रणालीचं काय आहे? आणि महत्त्वाचं म्हणजे एक विचारलं जाऊ शकते तुम्हाला की केंद्राचं बजेट कोणत्या तारखेला मांडलं जाते? तर ते 1 फेब्रुवारीला मांडलं जाते. ठीक आहे. माझ्या माहितीनुसार 2017-18 पासून हे बजेट 1 फेब्रुवारीला मांडलं जाते. आता सध्या 4 लाखापर्यंत 0% टॅक्स आहे. 4 ते 8 लाख 5%, 8 ते 12 लाखापर्यंत 10% आणि 24 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर 30% टॅक्स लावला जातो. तर पोलीस भरतीत असे प्रश्न विचारले जाऊ शकते. हे आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे जे अध्यक्ष झालेले आहे ते सध्या कोण झालेले आहे? तर ते आहे रवींद्र कुमार अग्रवाल. ठीक आहे. आणि FCIची जी स्थापना झालेली आहे ती 1965मध्ये करण्यात आली होती, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. त्या आपण बालिका दिवस म्हणूनच पाठ ठेवूया 3 जानेवारी, कारण माझ्या माहितीनुसार राष्ट्रीय बालिका दिवस हा 24 जानेवारीला असतो. ठीक आहे. राष्ट्रीय बालिका दिवस कधी असतो? 24 जानेवारी. तर हे इथं करेक्शन करायचं आहे. फक्त बालिका दिवस म्हटलं तर 3 जानेवारी, कारण या दिवशी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस असतो. ठीक आहे. तर मोस्ट MP करायचा आपल्याला प्रश्न. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊ आपण बघा. ठीक आहे. आणि ही जी थीम आहे हे राष्ट्रीय बालिका दिवसाची आहे. हा एक पॉईंट इथे लक्षात ठेवायचा आहे जो की 24 जानेवारीचा आहे. ठीक आहे. तर या पद्धतीनं प्रश्न लक्षात ठेवा. कर्करोग दिवस कधी साजरा केला जातो? तर 4 फेब्रुवारीला साजरा केला जातो. 2026ची जी थीम आहे ती आहे युनायटेड बाय युनिक. नवीनीकरणीय ऊर्जा स्रोत सर्वाधिक योगदान देणारे राज्य कोणते आहे? तर ते आहे गुजरात.
तर औष्णिक ऊर्जेत प्रथम क्रमांक महाराष्ट्राचा, तर पवन ऊर्जेमध्ये प्रथम क्रमांक लागतो तामिळनाडूचा. आणि खनिज तेलाचं उत्पादन आसाम या राज्यामध्ये होते. हा पण एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. एक बॉम्बे हाय सुद्धा प्रसिद्ध आहे, जे आपल्या मुंबईला आहे. खंजर 13 नावाचा युद्ध सराव भारत आणि किर्गिस्तान या 2 देशादरम्यान पार पडलेला आहे. नीती आयोगाची स्थापना ही 1 जानेवारी 2015 करण्यात आली होती. पहिली बैठक 8 फेब्रुवारी 2015 करण्यात आली होती. अध्यक्ष आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. तर उपाध्यक्ष आहे सुमन बेरी आणि सध्याचे CEO आहे ते आहे BVR सुब्रमण्यम. ठीक आहे. नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार 2025ला जरी मिळाला असला, परंतु हा 2023चा आहे, जो की 55वा दादासाहेब फाळके पुरस्कार आहे. तो मोहनलाल यांना देण्यात आलेला आहे. ते मल्याळम चित्रपटसृष्टीतील आहे. दादासाहेब फाळके पुरस्काराला सुरुवात 1969 झाली होती. 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार मिथुन चक्रवर्ती, 53वा वहिदा रहमान आणि एक आहे 52वा, तो देण्यात आला होता आशा पारेख यांना. ठीक आहे. 13 फेब्रुवारीला राष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो. ठीक आहे. तर या दिवशी सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस असतो. 1925ला काँग्रेस अधिवेशन कानपूर या ठिकाणी भरलं होतं, तेव्हा पहिल्या महिला भारतीय अध्यक्षा त्याच बनलेल्या होत्या. 1917ला जे अधिवेशन भरलं होतं त्याच्या अध्यक्ष होत्या ॲनी बेझंट, कलकत्त्याला अधिवेशन भरलं होतं. परंतु पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष होण्याचा मान हा 1925मध्ये कानपूर अधिवेशनात सरोजिनी नायडू यांना मिळाला होता. त्या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल पण राहिलेल्या आहे. त्यांना नायटिंगेल ऑफ इंडिया म्हणून सुद्धा ओळखलं जाते. भारताची गानकोकिळा म्हणून कोणाला ओळखलं जाते, तर भारताची गानकोकिळा म्हणून लता मंगेशकर यांना म्हटलं जाते, ओळखलं जाते. ठीक आहे. लता मंगेशकर यांना ओळखलं जाते. लता मंगेशकर, ठीक आहे. भारताची गानकोकिळा म्हटलं तर लता मंगेशकर. फक्त नायटिंगेल ऑफ इंडिया म्हटलं, ठीक आहे, भारताची कोकिळा, तर त्या आहे सरोजिनी नायडू. ठीक आहे. जागतिक महिला दिवस हा 8 मार्चला साजरा केला जातो आणि 13 फेब्रुवारीला जागतिक रेडिओ दिवस असतो, जो की 2011पासून साजरा केला जातो. आणि 2026ची थीम आहे रेडिओ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता. तर हे होते महत्त्वाचे प्रश्न. काही करेक्शन करून दिलेलं आहे, ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. थँक्यू सो मच.